लाडकी बहीण योजनेअंतर्गत अखेरीस आज 2 महिने संपले आहेत, परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अजूनही योजनेच्या हप्त्याचे वितरण झाले नाही आणि यामुळे साहजिकच राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचा एक प्रश्न आहे, ते म्हणजे योजना आता बंद होणार का? कारण योजनेसंदर्भात कुठल्याही प्रकारची अधिकृत अपडेट आली नाही. आज दिनांक 30 एप्रिल, आजपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना आशा होती की त्यांच्या खात्यावरती हप्त्याचे वितरण होईल, परंतु त्यांच्या आशेची मात्र पुन्हा एकदा निराशाच झालेली आहे आणि त्यामुळे ज्या मोठमोठ्या घोषणा झाल्या होत्या, या मोठमोठ्या घोषणा आता दूर झाल्या का? किंवा लाडकी बहीण योजनेमध्ये जे सांगण्यात आलं होतं की 1500 रुपये महिलांना योग्य वेळी देणार, महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि इलेक्शन आधी 2-2, 3-3 महिन्यांचे पैसे महिलांच्या खात्यावरती आधी जमा करणारे हे सरकार आता लाडक्या बहिणींना विसरत चाललंय की काय, असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतोय. आणि यामध्ये महिलांची कोणत्याही प्रकारची चूक नाही. जर 2-2, 3-3 महिन्यांचे पैसे जर येणार नसतील, तर मग ही योजना कोणत्या दिशेने चालले हा विचार देखील करावे लागणार आहे आणि हा विचार साहजिकच महिलांच्या मनामध्ये येणार आहे. तर यामुळेच राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, ते म्हणजे योजना खरंच बंद होईल की काय? किंवा इलेक्शन आधी जी चाललेली योजना होती ती आता हळूहळू सरकार बंद करायच्या मार्गावर आहे का? कारण ई केवायसी संदर्भात देखील नवीन ई केवायसी सुरू न केल्याने अनेक महिला अपात्र झाल्या आहेत, अनेक महिला अटी व निकषांमधून देखील अपात्र झाल्या आहेत आणि आता सरकार महिलांची संख्या कमी करत करत ज्या महिला पात्र आहेत त्यांना देखील योजनेच्या हप्त्याचे वितरण योग्य वेळी करत नसल्याने लाडक्या बहिणी आता नक्कीच नाराज झालेल्या आहेत. तर या संदर्भातील सर्व माहिती, खरंच योजनेचे पैसे बंद होतील की काय, योजना कशा पद्धतीने पुढे चालू राहील, योजनेचे भविष्य काय असेल, किंवा आता जो हप्ता लाडक्या बहिणींना आला नाही तो कधीपर्यंत जमा होईल, या संदर्भातील सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचण्याचे काम मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो. तर यातील पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मार्च आणि एप्रिल या 2ही महिन्यांचे पैसे राज्यातील एकाही महिलेला आले नाहीत. अनेक लाडक्या बहिणींनी मेसेज केला की आम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे का आले नाहीत, आम्हाला अपात्र केलंय का? तर समजून घ्या, मार्च आणि एप्रिल या 2ही महिन्यांच्या हप्त्याचे वितरण झालेले नाही. वितरणच काय, तर याचा कोणत्याही प्रकारचा GR देखील आला नाही, कोणतेही परिपत्रक नाही, कोणतीही अधिसूचना नाही आणि त्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारकडे आता 2 महिन्यांचे अर्थातच 3000 रुपये प्रलंबित असून आता मे महिना सुरू झाल्याने त्या ठिकाणी लाडक्या बहिणींचे 4500 रुपये प्रलंबित असणार आहेत. आता पुढील जे वितरण होणार आहे त्या वितरणामध्ये सरकारने 3000 रुपये, 1500 रुपयाचा विषय सोडून द्यायचा, आता सलग 3000 रुपये करणं तरी कमीत कमी बंधनकारक असेल, कारण 2 महिने संपून गेलेले आहेत आणि 2 महिने संपून गेल्याने सरकारच्या वतीने आता 3000 रुपयांच्या हप्त्याचे तरतूद करून त्याचे वितरण करणे आवश्यक असणार आहे. यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निधी उपलब्ध असून देखील सरकार मग याकडे दुर्लक्ष करतंय का? कारण आपण पाहिलं की मागील महिन्यामध्ये जे अधिवेशन होतं त्या अधिवेशनामध्ये दिनांक 9 मार्च रोजी सरकारच्या वतीने बजेट मांडले गेले होते. या बजेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की लाडकी बहीण योजना चांगल्या पद्धतीने चालू राहणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी पुढील वर्षभरासाठी आम्ही निधीची तरतूद केलेली असून यासाठी 26,500 कोटींचा निधी तरतूद केलेला आहे. मग 26,500 कोटींचा निधी तरतूद केला, मग या निधीचं करायचं काय? जर तुम्ही हा निधी वापरणार नसाल तर लाडक्या बहिणींवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होत आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार 30 एप्रिल आजपासून लाडकी बहीण योजनेची ई केवायसी एडिट प्रक्रिया बंद झाली आहे आणि आता सरकारच्या वतीने याची अंतिम यादी केली जाऊन दिनांक 5 मे पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याचे वितरण होईल असे बोलले जात आहे. परंतु जोवर आपल्याकडे GR किंवा अधिसूचना येत नाही तोपर्यंत आपण याची 100% खात्री सांगू शकत नाही. मग लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या ज्या महिलांना मागील महिन्यांमध्ये पैसे मिळाले आहेत त्या महिला सर्व विचारत आहेत की आमचे पैसे का बंद झालेत, का बंद झालेत? तर पैसे कोणाचेही बंद झाले नाहीत, योजना देखील बंद झाली नाही. योजना अशाच पद्धतीने पुढील वर्षभरासाठी चालू राहणार आहे, फक्त हप्ता पुढे मागे होत आहे. मग सरकारने याबाबत गांभीर्यपूर्वक दखल घेऊन योजनेमध्ये नियमितता आणणे देखील तेवढेच आवश्यक असणार आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा.